नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा, याच्यामधील 6वा लेसन प्राण्यांचे वर्गीकरण. आता दुसरा सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण काही बेसिक गोष्टी पाहिल्या. त्याच्यामध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्याविषयी आपण थोडक्यात वर्गीकरणाविषयी अभ्यास केला. आता आपण पाहणार आहोत की पेशी स्तर संघटन म्हणजे काय किंवा अवयव स्तर संघटन म्हणजे काय. वेगवेगळ्या स्तरावर असलेलं संघटन म्हणजे एकत्रीकरण. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा संस्था एकत्रितरित्या काम करत असतात आणि एका सिंक्रोनायझेशन मध्ये काम करत असतात आणि त्याच्यापासून आपल्याला डायजेशनची प्रक्रिया किंवा रेस्पिरेशनची प्रक्रिया होत असते. आता आपलं शरीर बनताना त्या पेशी कशा प्रकारे कुठल्या स्तरांच्या नुसार त्या बनत असतात याविषयी आपण या सेशनमध्ये पाहत आहोत. तर आता पाहूया पेशी स्तर किंवा अवयव स्तर संघटन म्हणजे काय. तेव्हा प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत. आता वापरलेले आधारभूत मुद्दे काय आहेत याच्यामध्ये ते आपण पाहणार आहोत. प्राण्यांचे शरीर पेशींपासून तयार झालेले आहे. आपल्याला माहित आहे पेशी हा बेसिक युनिट आहे, म्हणजे मूलभूत गोष्ट आहे ज्याच्यापासून ऊती तयार होतात. म्हणजे अनेक पेशी एकत्र आल्या की त्याच्यापासून ऊती तयार होतात. ऊतींपासून ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय बनतात आणि इंद्रियांपासून संस्था बनतात आणि संस्थांपासून प्राण्यांचं जटिल असं स्ट्रक्चर तयार होतं, म्हणजे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं. बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर अनेक पेशी असूनही ऊती तयार झालेल्या नसतील, म्हणजे बघा आपल्याला माहित आहे पेशींपासून ऊती तयार होतात, परंतु काही बहुपेशी प्राण्यांमध्ये जर असंख्य ऊती आहेत परंतु त्याच्या पेशी आहेत परंतु त्याच्या ऊती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्यांचे शरीर पेशी स्तर संघटन दाखवते. उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी, आपण स्पंज बघितला होता, समुद्रामध्ये आढळणारा प्राणी आहे. पुढल्या स्लाइड मध्ये आपण त्याचा स्ट्रक्चर पाहणार आहोत. इथे पहा पेशी स्तर संघटन, त्याच्यामध्ये सायकॉन बघतोय. याच्यामध्ये आपल्याला पाणी बाहेर जाण्याचा मार्ग ज्याला ऑस्क्युला असं म्हटलं जातं, म्हणजेच यांच्यामध्ये अनेक पेशी असून सुद्धा ऊती तयार होत नाहीत आणि म्हणून या संघटनाला पेशी स्तर संघटन असं म्हणतात आणि त्याचं आपण एक्झाम्पल आपल्या समोर पाहत आहोत. काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात व त्या ऊतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. आता आपण पहिलं बघितलं पेशी स्तर संघटन, त्याच्यामध्ये पेशी असूनही ऊती तयार होत नव्हत्या, परंतु इथे काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात व त्या ऊतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारात पेशी ऊती स्तर संघटन असते. या संघटनाला काय म्हणतात तर पेशी ऊती स्तर संघटन. तर उदाहरणार्थ याचं झालं तर निडारिया संघातील प्राणी, चपट्या कृमींमध्ये ऊती अवयव स्तर संघटन असते. म्हणजे ज्या चपट्या कृमी आहेत प्लॅटिहेल्मिन्थस वगैरे आपण बघतो तर त्याच्यामध्ये ऊती अवयव स्तर संघटन आपल्याला बघायला मिळतं. इथे पहा जीवद्रव्य स्तर संघटनातील काही प्राणी, आपण जसं एक पेशी प्राणी अमिबा बघितला होता, पेशी आहे, आणि पॅरामोएशियम हा सुद्धा चप्पलच्या आकाराचा प्राणी आहे जो जीवद्रव्य स्तर संघटनातील प्राण्यांचं उदाहरण दाखवतो. इथे पहा आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या रचनात्मक संघटनांच्या 4 प्रकारातून उरलेल्या सर्व प्राण्यांमध्ये अवयव संस्था स्तर संघटन असते. म्हणजे रचनात्मक संघटनाचा जो अभ्यास केला त्याच्यामध्ये 4 प्रकार जर वगळले तर इतर सर्व प्राण्यांमध्ये अवयव संस्था स्तर संघटन असते, ज्यामध्ये सर्व अवयव विशिष्ट कार्यासाठी एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. उदाहरणार्थ मानव, बेडूक, खेकडा किंवा इत्यादी. आपण आपला विचार केला तर बरेचसे अवयव एकमेकांना जोडून आपलं हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि ह्याला अवयव संस्था स्तर संघटन असं म्हटलं जातं. इथे पहा पेशी ऊती स्तर संघटना जे आपण पहिलं बघितलं होतं, 2 नंबरची स्लाइड, त्याच्यामध्ये बघितलं होतं की पेशी ऊती स्तर ऊती संघटनामधील काही भाग, त्याच्यामध्ये आपण जेलीफिशचा विचार केला तर त्याला मुख दिसतंय, आतडे दिसत आहेत, म्हणजे ऊती तयार होऊन त्याच्यापासून वेगळे अवयव तयार झालेले आहेत. जनन ग्रंथी सुद्धा आपल्याला जेलीफिश मध्ये दिसत आहेत. मुख, बाहू दिसतोय किंवा शुंडक म्हणजे केसांसारखं स्ट्रक्चर, स्नायूंचे कडे दिसतंय आपल्याला त्याच्यावर, नलिका दिसत आहेत किंवा पंटा सुद्धा दिसतोय. त्यानंतर ऊती अवयव स्तर संघटनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा प्लॅनेरिया आपण बघितलेला आहे की जो हा पुनर्जनन करतो. याच्यामध्ये जठरवाहिनी गुहा किंवा अन्न नलिका दिसते किंवा अधर तंत्रिका रज्जू, मुख नेत्रबिंदू आहेत किंवा गुच्छिका ज्याला म्हटलं जातं नेत्रबिंदूंच्या खाली, आणि त्याच्यानंतर आपल्याला प्लॅनेरियाचं अजून एक तशाच प्रकारचं स्ट्रक्चर दिसत आहे आणि ही आहे ऊती अवयव स्तर संघटन.
आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या समोर अवयव संस्थास्तर संघटन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मानवी शरीराचा आपण विचार करतोय. खाली मानवी शरीर रचना दर्शवली आहे, त्याच्यातील नामनिर्देशन करा. हे आपल्याला करायचं. आपल्याला सगळे अवयव माहित आहेत, जसं की मेंदू आहे, त्यानंतर जबडा आहे मुखाचा, त्याच्यानंतर हार्ट दिसतंय आपल्याला, त्याच्यानंतर फुफ्फुस दिसत आहेत किंवा लिव्हर दिसतोय, यकृत, आणि त्याच्या खाली असलेला पॅनक्रिया किंवा गॉल ब्लॅडर ज्याला म्हटलं जातं, आतमध्ये असलेले, हातामध्ये असलेले बोन्स, आपल्या मांडीचे स्नायू आणि मांडी इथे दिसत आहे. असे वेगवेगळ्या प्रकारची नावं आपण देऊन अवयव संस्थास्तर संघटन सांगू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आपल्या इथे दिसत आहेत. आता इथे बघा, आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या रचनात्मक संघटनांच्या 4 प्रकारांतून उरलेल्या सर्व प्राण्यांमध्ये अवयव संस्थास्तर संघटन असते, ज्यामध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. उदाहरणार्थ बघा, आपल्याला बाजूला दिसतोय मानव, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव एकमेकांस जोडून त्याच्यापासून अवयव संस्थास्तर संघटन तयार झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत शारीरिक सममिती. आता मानवी शरीराचे आणि अमिबाचे चित्र घ्या. चित्रातील शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला 2 समान भाग मिळतील. आता याच्यात काय आढळून आलेलं आहे बघा, आपण शारीरिक सममितीविषयी येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर बघूया. आता अवयव संस्थास्तर संघटन आपण पाहिलेलं आहे, कशा प्रकारे अवयव वेगळे जोडून आपलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. इथे बघा, शारीरिक सममिती. प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही, या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आहेत. असममित शरीर, याच्यामध्ये बघा, अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर 2 भागात विभागले जाऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, 2 भागात विभागले जात असताना इथे एक्झॅक्टली 2 असे पार्ट तयार झाले पाहिजेत. वेगवेगळे पार्ट तयार झाले तर ते असममित शरीर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ काही प्रकारचे स्पंज जर आपण बघितले, आपण कोणत्याही भागातून त्यांना, काल्पनिक अक्षातून त्यांना कापण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या 2 एक्झॅक्ट भागामध्ये रूपांतर होत नाही, म्हणजे हे असममित असं शरीर आहे. ही झाली शारीरिक सममिती पहिली. इथे पहा, अरीय सममिती. या प्रकारच्या शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून विद्यार्थी मित्रांनो छेद घेतल्यास त्याचे 2 समान भाग पडतात. उदाहरणार्थ आपण तारा मासा इयत्ता 7वी पासून पाहत आलेलो आहोत. याला आपण कोणत्याही 2 भागातून जर कापण्याचा प्रयत्न केला, काल्पनिक छेद देण्याचा प्रयत्न केला तर 2 समान भाग होतात, म्हणून याला अरीय सममित असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे द्विपार्श्व सममित. या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. उदाहरणार्थ मासा आपण आडवा कापला तर आपल्याला बरोबर 2 समान भाग करू शकतो, परंतु त्याला मधून जर कापला तर आपल्याला 2 समान भाग करता येत नाही. मागच्या भागात शेपूट जाईल आणि पुढल्या भागात त्याचे डोळे वगैरे येतील, म्हणजे 2 एक्झॅक्ट समान भाग आपण तशा प्रकारे करू शकत नाहीत. म्हणजे फक्त एकच अक्ष असा असतो, काल्पनिक अक्ष, की ज्याच्यातून छेद घेतल्यास त्याचे 2 भाग इक्वल पार्ट्स होऊ शकतील. त्याला द्विपार्श्व सममिती किंवा बायलॅटरल सिमेट्री असं म्हटलं जातं. इथे बघा, असममित शरीर, तुम्हाला एक्झाम्पल स्पंज सांगितलं होतं. स्पंजला आपण कोणत्याही अक्षातून कापू शकत नाही की ज्याच्यामुळे त्याचे 2 समान भाग होतील, आणि म्हणून याला असममित शरीर असं म्हटलं जातं. नंतर आर्य सममित, म्हणजेच आर्य म्हणजे रेडियल आपण ज्याला म्हणू शकतो. रेडियस वरून कापल्यास त्याचे एक्झॅक्टली 2 पार्ट होतात. त्यासाठी तारा मासा हा आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे. आणि द्विपार्श्व सममित, आपल्याला जी गोट इथे दिसत आहे तिला जर बरोबर मधून आपण काल्पनिक छेद दिला तर त्याचे 2 समान भागामध्ये रूपांतर होईल, आणि याला बायलॅटरल सिमेट्री असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये वर्गीकरणाविषयी काही बेसिक मुद्दे बघत आलेलो आहोत. जसं की आपण बघितलं की अवयव स्तर संघटना म्हणजे काय, किंवा पेशी स्तर संघटना म्हणजे काय असते, जलद्रव्य स्तर संघटना म्हणजे काय असते, त्याप्रमाणे एखादा सजीव कोणत्या प्रकारची सिमेट्री दाखवतो. जसं की आपण बघितलं, बायलॅटरल सिमेट्री आहे का, द्विपार्श्व सममित आहे का, किंवा त्याची इरेग्युलर सिमेट्री आहे, म्हणजे तो कोणत्याही सममितीतून त्याला काल्पनिक छेद दिल्यास 2 समान भागात रूपांतर होत नाही, किंवा त्याची आर्य सममिती आहे का, म्हणजेच रेडियल सिमेट्री आहे का, याच्याविषयी आपण सखोल ज्ञान ह्या सेशनच्या अंती घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनिवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन एज्युकेशन ॲप आहे की ज्याच्यामधून आपल्याला 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी घर बसल्या ऑनलाईन शिकता येतो.
आपल्याला कोणत्याही क्वेरीज असतील त्या क्वेरीज सुद्धा तुम्ही आमच्या तज्ञ शिक्षकांना विचारून त्यांच्याकडून योग्य ती उत्तरे मिळू शकता. आपलं समाधान होईपर्यंत ते उत्तर आपल्याला समजून सांगण्यात येतं किंवा कोणताही पाठ जो आहे तो आपल्याला समजून सांगितला जातो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता याच्या पुढचं जे एज्युकेशन आहे ते पूर्णपणे आकलन पद्धतीवर आहे. म्हणजे आपल्याला काय समजलं त्याच्यावर ते आधारित आहे. नुसती घोकंपट्टी करून आपल्याला काही उपयोग नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या शिक्षणासाठी आमचं हे जे ऍप आहे AS विद्यालय हे अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून आपण ह्या ऍपला आजच रजिस्टर करा, किंवा आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहे म्हणून आपण आम्हाला इथे बघत आहात. आणि त्याच्यानंतर आपल्या इतर विद्यार्थी मित्र किंवा मैत्रिणींना या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. म्हणजेच आपल्याला जर फ्युचर चांगलं घडवायचं असेल तर अशा प्रकारे आकलनावर आधारित अभ्यासक्रम शिकला पाहिजे. नुसती घोकंपट्टी करून चालत नाही. आणि म्हणून आपल्या समोर येणारं एकच नाव ते म्हणजेच AAS विद्यालय. धन्यवाद.